नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाभरती अकॅडमी चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. हा व्हिडिओ म्हणजे तुमचा शेवटचा घाव. यातील प्रश्न म्हणजे रिपीट होणारच आणि आपल्याला एक्झाम पॅटर्न सुद्धा लक्षात येईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही आहे तुमची फायनल रिव्हिजन. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून आणखी इम्पॉर्टंट पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. प्रश्न पहिला, अंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुरुवात. अंत म्हणजे शेवट किंवा समाप्ती. आपल्याला या ठिकाणी त्याचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे, म्हणजे या उलट अर्थाचा शब्द सुरुवात किंवा आरंभ होतो. या ठिकाणी याचा ऑप्शन आहे सी, सुरुवात. अशाच प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये रिपीट होत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? प्रश्नांचे उत्तर येत असतील तर कमेंट करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, यशवंतराव चव्हाण. हा प्रश्न खूप वेळा रिपीट होत असतो. 1 मे 1960 रोजी जेव्हा स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. पुढील प्रश्न, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत. हेच प्रश्न रिपीट होऊ शकतात. ते स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते आणि त्यांनी 13 मे 1952 ते 12 मे 1962 या कालावधीत सलग 2 वेळा हे पद भूषवले. नंतर ते भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले. पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1 मे. महाराष्ट्र दिन 1 मे रोजी साजरा केला जातो. 1 मे हा कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी नदी आहे. गोदावरी नदीला दक्षिण गंगा किंवा वृद्धगंगा असेही म्हणतात. यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या नदीला दक्षिण गंगा किंवा वृद्धगंगा असे संबोधले जाते? हिचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. अशाच प्रकारचे प्रश्न रिपीट होणार आहेत. पुढील प्रश्न, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, तुमचे किती उत्तर बरोबर येतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गोदावरी. हे धरण छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे आहे. या धरणाच्या जलाशयाला नाथसागर असे म्हणतात. पुढचा प्रश्न, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी 1 मे 1882 रोजी पुणे येथे महिला म्हणजेच आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? दिलेले पर्याय आहेत मुंबई, नागपूर, कोल्हापूर आणि पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी,
पुणे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आहे, तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर म्हणून पुणे या शहराला ओळखले जाते. पुढचा प्रश्न, मराठी भाषा गौरव दिन कोणाच्या जन्मदिवशी साजरा होतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कुसुमाग्रज. पर्याय क्रमांक सी. मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा होतो. कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर हे प्रसिद्ध कवी आणि नाटककार होते. त्यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. 1987 मध्ये कुसुमाग्रजांना सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर तर सर्वांना नक्की आलेच पाहिजे, कारण की हा प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये विचारला जातो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शेकरू. शेकरू एक मोठी खार असून ती प्रामुख्याने भीमाशंकरच्या म्हणजेच पुणे जिल्ह्यातील अभयारण्यात आढळते. हा प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये विचारलेला असतो. हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम पॅटर्न सुद्धा लक्षात येईल आणि तुमचा सराव होईल. पुढचा प्रश्न, भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आचार्य विनोबा भावे. भूदान चळवळ आचार्य विनोबा भावे यांनी सुरुवात केली. याची सुरुवात 18 एप्रिल 1951 रोजी तेलंगणातील पाचमपल्ली गावातून झालेली आहे. पुढचा प्रश्न, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 6 वर्ष. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. भारतीय राज्यघटनेने राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ निश्चित केलेला नाही, परंतु संसदेने लोकप्रतिनिधी कायदा 1951 द्वारे हा कार्यकाळ 6 वर्षे इतका निश्चित केला आहे. राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे. म्हणजे काय? ते कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही, म्हणजेच ते कायमस्वरूपी सभागृह आहे. पुढील प्रश्न, चवदार तळे सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झाला? सर्वांनी उत्तर येत असतील तर कमेंट करा आणि तुमचा स्कोअर शेवटी नक्की कळवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रायगड. चवदार तळे सत्याग्रह रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी झाला. हा सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावरून पाणी पिण्याचा अधिकार मिळावा यासाठी करण्यात आला होता. नंतरचा प्रश्न, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमरावती. मेळघाट अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे प्रामुख्याने अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांगांमध्ये स्थित आहेत. या अभयारण्यामध्ये प्रामुख्याने धारणी आणि चिखलदरा या तालुक्यांचा समावेश होतो. तर या ठिकाणी आपल्याला कोणत्या रांगांमध्ये स्थित आहेत हे सुद्धा विचारले जाऊ शकते. पुढचा प्रश्न, चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? यामधील प्रत्येक प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे आणि यातील काही प्रश्न रिपीट सुद्धा होतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वनसंवर्धन किंवा वृक्ष संवर्धन. चिपको आंदोलन
हे 1973 मध्ये उत्तर प्रदेशमधील चमोली जिल्ह्यात सुरू झाले. या आंदोलनाचे उद्दिष्ट होते की झाडांची अनियंत्रित कत्तल रोखणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे. यामध्ये प्रमुख नेते होते म्हणजेच सुंदरलाल बहुगुणा, चंडीप्रसाद भट्ट आणि गौरादेवी. तर या ठिकाणी सुंदरलाल बहुगुणावरती म्हणजेच नेतेवर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. वृक्षतोड थांबवण्यासाठी स्थानिक लोकांनी, विशेषतः महिलांनी झाडांना मिठी मारली. पुढील प्रश्न, खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता आहे? हा प्रश्न तर प्रत्येक एक्झाममध्ये विचारलेला असतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हायड्रोजन. हायड्रोजन हा सर्वात हलका वायू आहे. हायड्रोजनची घनता म्हणजेच डेन्सिटी सर्वात कमी असते, त्यामुळे तो हवेपेक्षाही खूप हलका असतो. पुढील प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? मुंबई उच्च न्यायालय यावरचे सर्व प्रश्न तुम्ही नक्की पाठच करून ठेवा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1862. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 मध्ये झाली. 14 ऑगस्ट 1862 रोजी झालेली आहे. ब्रिटिश संसदेने संमत केलेल्या भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 नुसार हे न्यायालय स्थापन करण्यात आले. पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? हा प्रश्न नेहमी विचारण्यात येतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई. याची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झालेली आहे. सुरुवातीला मुख्यालय कोलकाता येथे होते, परंतु 1937 मध्ये ते कायमस्वरूपी मुंबईला हलवण्यात आले. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुंबई. पुढील प्रश्न, सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फातिमा बीवी. त्यांची नियुक्ती 6 ऑक्टोबर 1989 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून करण्यात आली होती. त्या केवळ भारताच्याच नव्हे तर आशियातील कोणत्याही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. त्या निवृत्तीनंतर तामिळनाडूच्या राज्यपालही राहिल्या होत्या. नंतरचा प्रश्न, प्लॅन्टिफ या शब्दाचा मराठी अर्थ काय? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फिर्यादी. फिर्यादी म्हणजे प्लॅन्टिफ. जो व्यक्ती न्यायालयात तक्रार दाखल करतो किंवा दावा मांडतो त्याला मराठीत फिर्यादी किंवा वादी असे म्हणतात. हा शब्द लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न, केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी, विश्वासघात करणे. जेव्हा एखादी व्यक्ती समोरच्याचा पूर्ण विश्वास संपादन करते आणि नंतर अनपेक्षितपणे त्याला दगा देते किंवा त्याचे नुकसान करते, तेव्हा केसाने गळा कापणे हा वाक्प्रचार वापरला जातो. यामध्ये केस हे अत्यंत मृदू आणि बारीक असते, तरीही त्याने गळा कापला जाणे म्हणजे अतिशय गोड बोलून किंवा जवळची व्यक्ती असूनही मोठी फसवणूक करणे म्हणजेच विश्वासघात करणे. यानंतरचा प्रश्न, डिसेंबर 2018 भारत ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्यात सामनावीर कोण ठरला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चेतेश्वर पुजारा. पुजाराने ॲडलेड येथे झालेल्या या सामन्यात पहिल्या डावात 123 धावा आणि दुसऱ्या डावात 71 धावा अशी शानदार कामगिरी केली होती. भारताने हा पहिला कसोटी सामना 31 धावांनी जिंकला होता.
म्हणून डिसेंबर 2018 भारत ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्यात सामनावीर चेतेश्वर पुजारा ठरला होता. आता शेवटचे काही प्रश्न राहिले आहेत. हे स्किप करू नका, सर्वांनी पाहून घ्या. भारताचा पहिला अंतराळवीर कोण? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राकेश शर्मा. आपण याबद्दल स्पष्टीकरण पाहूया. राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर आहेत. ते 1984 साली इस्रो आणि सोव्हिएत स्पेस प्रोग्राम यांच्या संयुक्त मोहिमेतून अंतराळात गेले. त्यांनी सोयुझ T11 या अंतराळयानातून प्रवास केला. अंतराळातून त्यांनी दिलेले प्रसिद्ध उत्तर म्हणजे सारे जहां से अच्छा. यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कल्पना चावला ह्या अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाची महिला आहेत. सुनीता विल्यम्स ह्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला अंतराळवीर आहेत. हे सुद्धा लक्षात असू देत. पुढील प्रश्न, लोकहितवादी म्हणून कोण ओळखले जातात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपण नावाने समाजसुधारणाविषयक शतपत्रे, त्यात 108 पत्रे लिहिण्यात आली. पुढील प्रश्न, राष्ट्रसंत म्हणून कोण ओळखले जातात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संत तुकडोजी महाराज. यांचे मूळ नाव आहे माणिक बंडोजी इंगळे. हे सुद्धा लक्षात ठेवा, यावरती प्रश्न विचारले जातात. यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली किंवा शहीद येथे झालेला आहे. यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि राष्ट्रसंत ही पदवी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडून देण्यात आली. पुढील प्रश्न, संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शेनगाव. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेनगाव, काही ठिकाणी याला शेनगाव सुद्धा म्हणतात, येथे झालेला आहे. त्यांचे पूर्ण नाव डेबोजी झिंगराजी जानोरकर असे होते. पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शिवनेरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुढील प्रश्न, मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशाला म्हणतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नॉर्वे. या देशाचा बराचसा भाग आर्क्टिक वर्तुळाच्या उत्तरेस आहे. पृथ्वीच्या अक्षीय कलमुळे उन्हाळ्याच्या काळात म्हणजे मे ते जुलै मध्ये येथे सूर्य 24 तास मावळत नाही. त्यामुळे मध्यरात्रीही सूर्यप्रकाश दिसतो. त्यामुळे नॉर्वे या देशाला मध्यरात्रीचा सूर्य असेही म्हणतात. पुढचा प्रश्न, 10,000 किमतीच्या वस्तूवर 25% सूट दिल्यास विक्री किंमत किती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 7,500. आपण हे सॉल्व करून घेऊया. 25% सूट म्हणजे किती ते काढून घेऊया. 25 भागिले 100 म्हणजेच 25% गुणिले 10,000 बरोबर 2,500 उत्तर येते. मग नंतर करूया नंतरची स्टेप. विक्री किंमत काढून घेऊ. मूळ किंमत वजा सूट. आपली मूळ किंमत आहे 10,000, त्यातून सूट वजा करायची. 10,000 वजा 2,500 बरोबर 7,500. हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत.
हा व्हिडिओ तुम्ही रिपीट पाहू शकतात. याचा 100% फायदा होणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.